वंदे मातरम, वंदे मातरम. आज आपलं आंदोलन होतं. प्रामुख्याने आपल्या मागण्या काय होत्या आणि आंदोलन कशा पद्धतीने संपलेलं आहे? आजच्या जी मागण्या होत्या, आम्ही 2026 पहिल्या महिन्यापासून पाठपुरावा करतो. आज 8 महिने झाले. पाणी पुरवठा विभाग यांच्याकडनं कुठलेही लिखित स्वरूपात उत्तर देण्यात आले नाही आणि हे काम आहे 58 लाख रुपयाचं काम आहे आणि हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. आमच्या वारंवार ही मागणी होती, चौकशी करून कारवाई करा. अद्यापही कुठल्याही अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही आणि अधिकारीमध्ये ते काम पूर्ण झाले नाही. आज 4 वर्ष झाली काम आपल्याला दुसऱ्यांना रिन्यूशीट केले, त्याला कलर वगैरे केलेले आहे, तरी अधिकारीमध्ये ते काम पूर्ण झाले नाही. एका कामाला लिमिट किती असते हे अधिकाऱ्यांना सांगावं. आणि आता आम्हाला आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या आदेशानुसार त्यांनी आम्हाला लिहून दिलं की 21 सप्टेंबर पर्यंत त्यांनी आमच्या समक्ष MBCC नुसार किंवा वर्क ऑर्डरनुसार पाहणी करणार आणि त्यानुसार जी काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करतो असं लिखित स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे. हे पत्र दिलेलं आहे. जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग तुळजापूर यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी जवळपास 58 लाखाचं काम आहे, पण ते काम वर्क ऑर्डरप्रमाणे झालं नाही. जी पंचनामा झाला तो पंचनामा अत्यंत चुकीचा आहे आणि त्याची जी क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी योग्य नाही असं अध्यक्षाच्या पत्रामध्ये आहे. आता संबंधित अधिकारी जे आहेत यांच्याकडनं लिहून घेतलेलं आहे की 1 महिन्यामध्ये जे पूर्ण कागद आम्ही मागितलेले आहेत त्याची पूर्तता करतो. 21 सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. 21 सप्टेंबर हे नाही ऐकलं तर याच कार्यामध्ये पूर्ण जिल्ह्याची संघटना ही आंदोलन करेल आणि संबंधित अधिकारी जे DPR यांना आम्ही घेराव करू. धन्यवाद. 14/7/26 रोजी आपल्या प्रतिनिधी समक्ष करण्यात आलेली आहे. त्यान्वये आपल्या पारदर्शक प्रत्यदर्शी कचरा कुंड्याची दुरुस्ती करून त्या कामाचा दर्जा दाखविण्यात आलेला आहे. या सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे. तरी आपणास सदरील स्थळ पाहणी दरम्यान घेतलेला पंचनामा व जिओटॅग फोटो आपल्या माहितीस्तव सोबत संलग्न करण्यात आलेले आहेत. पंचनामा साहेब एक मिनिट, माझा ते मला मुद्देश्वर बोलत आहे की आम्हाला एस्टिमेट, वर्क ऑर्डर, CC आणि क्वालिटी रिपोर्ट या गोष्टी आम्हाला दाखवायच्या. ऐका की हे आम्हाला दाखवायचं आणि त्यानुसार काय BDO साहेबांनी जसं सांगितलं होतं तुम्हाला लेटरमध्ये लिहून द्या की आमच्या समक्ष MBCC न्यूज घेऊन तुमचा अधिकारी पंचनामाला येणार, काय येणार, त्यानंतर पंचनामा होईल, त्या जी काही दिवशी सापडतील असं आम्हाला लिखित स्वरूपात द्या. हे केलं दिलं आम्हाला तसं दाखवा. MB ऐका तुमचा कुठला अधिकारी होता त्या दिवशी पंचनामाला मी होती का? त्यांना घ्या बोलून. त्यांच्याकडे MP नव्हती, CC नव्हती, काय नव्हती. ऐका की वर्क ऑर्डर तर असेल नाही, वर्क ऑर्डर कशाप्रमाणे काम आहे हे आम्हाला त्याचं दाखवा. किती फुटाचं आहे, किती इंचाचं आहे, त्या हिशोबाने आम्हाला सगळं दाखवा. अधिकारी समोर नेऊन त्या पद्धतीने पाणी होऊ द्या. त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी अर्जानुसार दिलेलं आहे का? अर्जाच्या बाहेरचा आम्ही एक गोष्ट बोलत आहे. त्यानुसार आमचा पंचनामा करा आणि जी काय असेल ती नियमानुसार कारवाई करा. 1 मिनिट बाबा, पंचनाम्याला माणसं किती असतात? 5 ते 7 असतात. 150-200 माणसं घेऊन माणसं पंचनामा करतात आणि एका माणसाला फक्त तिथे दबाव टाकतात. म्हणजे टार्गेट करण्याचं काम करतात का? बोलवून आणले ते सगळे. बरं ठीक आहे का? चला बरं आहे का? आम्हाला ते नाही, मी फक्त मुद्देश्वर बोललोय. बघा जी नियोजन आहे त्यानुसार बोलतो. मला जी काय तुमची वर्क ऑर्डर असते, जे कामाची जी ठरवलेली गुणवत्ता किंवा एवढ्या बांधायचं एवढ्या इंचचं आहे त्याप्रमाणे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यानुसार इंजिनियरला घेऊन आमच्या समोर चेकिंग करायला लावा. त्यानुसार जर असेल माझ्याकडे माझ्या अधिकार मी मागवलेले पण आहेत, त्यानुसार ती काम झालेलं आहे का बघा. ती काम किती लाख रुपयाचं तुम्ही सांगा. 58 लाख रुपयाचं काम आहे सर. हा 58 लाख रुपयाच्या कामाचे तुम्ही आता मला फोटो दाखवले. 1 मिनिट दाखवते नियोजन. हा आता इथं तुम्ही मीडियावाले किंवा डिपार्टमेंटवाले पण आहेत, आम्हाला काही जास्त नाही. तुम्हीच मला सांगा की 58 लाख रुपयाचा आहे का? नाही एक तुम्हाला सांगवलंय बरं. एक सबोर हाय क्वालिटी तशी बरं 1 लाख रुपये असेल नाही. मग त्यानुसार MB जी काय आहे तुमचं वर्क ऑर्डर त्यानुसार आमचं चेक करा.
आणि आम्हाला काय नाही बघा चेक करा, त्या दिवशी सापडतील त्यांच्यावर करा एवढंच आमचं म्हणणं.